मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर मानखुर्द परिसरात झालेल्या भीषण अपघातात मुंबई पोलीस दलातील हवालदार संतोष गोपाल चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्ते कामासाठी वापरण्यात येणारी ड्रिलिंग क्रेन कोसळून हा अपघात घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीएमसीच्या रस्ते कामासाठी वापरण्यात येणारी भुसभुशीत जमिनीवर उभी करण्यात ड्रिलिंग क्रेन करण्यात आली होती. अचानक ती कलंडून खाली जात मोटरसायकलवर कोसळली, ज्यामध्ये हवालदार संतोष चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. आणि या प्रकरणी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या अपघातामुळे सायन पनवेल मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या अनेक तासांपासून घाटकोपर ते वाशी टोल नाका पनवेल वाशी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोकण आणि पुण्याकडे जाणाऱ्या चालकांमध्ये मोठा फटका बसला आहे. प्रवासात मोठा विलंब होतो आहे. अपघातग्रस्त क्रेन हटवण्यासाठी आणखीन किती वेळ लागणार याबाबत स्पष्टता नाही. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.